नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत की कोकण रेल्वेला टोटल फॉर्म किती भरल्या गेलेले आहेत. हा संपूर्ण डेटा जो आहे तो RTIकडून मिळाला आहे आपल्याला. तर तुम्ही इथं बघू शकता, डिटेल ऑफ कम्युनिटी वाईज अँड कॅटेगरी वाईज ॲप्लिकेशन रिसीव अगेन्स्ट एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन नंबर. तुम्ही बघू शकता इथं नेम ऑफ द पोस्ट, कॅटेगरी वाईज जे फॉर्म फिल केले गेले आहेत, कोणत्या पोस्टसाठी किती फॉर्म फिल गेले, तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. इथं संपूर्ण कॅटेगरी दिलेली आहे. UR दिलेली आहे, UWS दिलेली आहे, SC ST मायनॉरिटी असेल, PWBD असेल, लँड लुजरची असेल, तर संपूर्ण डेटा जो आहे तुम्हाला दिलेला आहे. तर आता आपण बघणार आहोत की किती फॉर्म भरले गेले आहेत एका पोस्टसाठी संपूर्ण, ते बघू चला. आणि याची जी PDF आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला देणार आहे. तुम्ही जॉईन झाले नसाल तर जॉईन करून घ्या. बघा आता कोकण रेल्वे टोटल फॉर्म फिलअप. मी आता याची जे तुम्हाला आधी जो डाटा दाखवला तो कॅटेगरी वाईज फॉर्म भरल्या गेलेले होते. मी त्याची सर्व ॲडिशन करून कोणत्या पोस्टला किती टोटल गेले फॉर्म तर ते इथं दाखवत आहे तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता सर्व पोस्ट दिलेला आहे 11च्या 11. त्यानंतर जर टोटल फॉर्म जर भरल्या गेलेले असेल कोकण रेल्वेमध्ये तर 2,51,538. त्यामध्ये असे 3-4 ज्या पोस्ट आहे त्यांना सर्वात जास्त फॉर्म गेले आहेत, जसे की पॉईंट्समॅन झालं, ट्रॅक मेंटेनर झाले, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कमर्शियल सुपरवायझर. ह्या 5 ज्या पोस्ट आहे त्या पोस्टला सर्वात जास्त फॉर्म भरल्या गेले आहेत. त्यानंतर असिस्टंट लोको पायलट झालं. म्हणजे हे जे पोस्ट आहेत त्यांना खूप सारे फॉर्म भरल्या गेले आहेत. तुम्ही बघू शकता. याची पण मी लिंक जे आहे आणि PDF जे आहे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा, कारण की भरपूर अपडेट मी टेलिग्राम चॅनलला देणार आहे तुम्हाला. आणि आता खूप मुलांचे मी मेसेज बघितले कमेंट बॉक्समध्ये ॲडमिट कार्डबद्दल. तर बघा साईट खूप लोड मारत आहे. साईट लोड मारल्यामुळे जे आहे तुमचं ते इनव्हॅलिड दाखवत आहे. त्यामुळे प्रॉपर जे आहे साईट वर्क नाही करत आहे. त्यामुळे असं होत असेल, कारण की ॲडमिट कार्ड तर आले आहे, भरपूर मुलांचे आले, काही मुलांचे अडकले आहे, काही मुलांना मेल पण आला आहे, काहींना नाही आला आहे. ज्यांचं सक्सेसफुली फॉर्म झालं त्यांना काही प्रॉब्लेम नाही दिसत आहे. आणि तुमचे पण येऊनच जाणार. एकपेक्षा जास्त फॉर्म भरले असेल, 2 पोस्टसाठी जर फॉर्म भरले असेल, उदाहरणार्थ जर टेक्निशियन भरला असेल, स्टेशन मास्टर भरला असेल, हे 2 पोस्ट जर भरला असेल तर तुम्हाला दोन्ही पेपरला जाणं गरजेचं राहणार आहे. एक पोस्ट देऊन चालणार नाही. जर तुम्ही दोन्ही याला जर भरले आहे तर, आणि जर तुमची इच्छा एकच पेपर द्यायची आहे तर तुमची इच्छा असू शकते, कारण की तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला दोन्ही पण द्यायचे असेल तर दोन्ही पण देऊ शकता. असं नाही की एक पोस्ट दिली तर दुसरी पोस्टचा पण द्यायचं काम नाही, तसं नसते. दोन्ही पोस्ट भरले आहेत तर दोन्ही पोस्टच्या एक्झामला तुम्हाला जावंच लागेल, तरच तुम्ही दोन्ही पोस्टची जी एक्झाम आहे ते ग्राह्य धरल्या जाणार आहे. आणि तुम्ही जर मॉक टेस्ट दिली नसेल कोकण रेल्वेची तर मी मॉक टेस्टची जी लिंक आहे ते टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी दिलेली आहे, ते तुम्ही जाऊन बघावे. जर तुम्हाला मॉक टेस्ट देता येत नसेल, काही प्रॉब्लेम येत असेल तर मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे लॉग इन करायचं. तर चला, तर बघा आता तुम्ही मॉक टेस्ट कशी द्यायची मी तुम्हाला सांगतो. सर्वात आधी मी तुम्हाला लिंक दिलेली आहे टेलिग्रामवरती, ते तुम्ही तुमच्या Google Chromeवरती टाकायची. त्यानंतर असं तुम्हाला पेज ओपन दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन आणि इथं दिसणार आहे, त्यामध्ये काहीच करायचं नाही आहे, डायरेक्ट साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला असं दिसून येणार जनरल इन्स्ट्रक्शन वगैरे, म्हणजे जे एक्झाम तुम्हाला द्यायची आहे त्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला दिसून येणार. तर बघा त्यानंतर असं डायरेक्ट नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही बघा लँग्वेज सिलेक्ट करू शकता तुमच्या एक्झामची. आता हिंदी केली आपण आणि इथं केलं तर आय एम रेडी टू बिगिन करायचं. आणि बघा त्याच्यानंतर आपले जे आहे एक्झाम जे आहे ते सुरू झालेली आहे. बघा हे यामध्ये क्वेश्चन दिलेले आहे सगळं काही. तर तुम्ही बघा हे पार्ट 1 जो जनरल सायन्स आहे, जनरल अवेअरनेस आहे सॉरी, त्यानंतर इंग्लिश हिंदी लँग्वेजची जी पेपर आहे पार्ट 2मध्ये तो राहणार आहे. तर तुम्ही बघा या प्रकारे एक्झाम देऊ शकतात. आता जसं मी याचं ॲन्सर केलं पंकज आणि सेव्ह केलं, तर तुम्ही हे शांततेत सोडव जा, जेणेकरून तुमचा अभ्यास जर झालेला असेल पूर्णपणे तर अशा प्रकारे मॉक टेस्ट दिल्या जाते, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होणार आहे यामध्ये. तर असे तुम्ही एक्झाम देऊ शकता ही. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट येत राहणार. धन्यवाद.